तर आज हा मॉइश्चरायझर माझ्याकडच्या प्रोडक्ट्सचा सगळ्यात ऑनेस्ट रिव्ह्यू करते आहे. नॉन स्पॉन्सर्ड आहे. अफोर्डेबल टू हाय एंड असं जाऊया. सगळ्यात पहिले डे क्रीम्सनी सुरुवात करते. एकदम अफोर्डेबल आणि सगळीकडे अवेलेबल असतं असं हे पॉन्ड्सचं सुपरलाइट जेल आहे. कन्सिस्टन्सी ऑलमोस्ट ओव्हर आहे. तर ह्याची कन्सिस्टन्सी अशी जेल लाईक अशी एकदम स्काय ब्लू कलरची छान जेल असते आणि अफोर्डेबल आहे. इफेक्टिव्हही आहे. याचा दुसरा एक व्हेरियंट आहे हायड्रो बूस्ट असं काहीतरी नाव आहे त्याचं, पण ते थोडंसं स्ट्रॉंग किंवा थिकर आहे उन्हाळ्यासाठी. तर उन्हाळ्यासाठी सुपर लाईट जेल अशा नावाचं मॉइश्चरायझर आहे, ते छान आहे. आता हे मॉइश्चरायझर छान आहे, इफेक्टिव्ह आहे, अफोर्डेबलही आहे. पण ह्याचा एक प्रॉब्लेम असा आहे की ते मी स्किनवरती लावल्यानंतर ते ॲक्च्युली ॲब्झॉर्ब व्हायला थोडा वेळ लागतो. मे बी मला ते थोडंसं रब करायला लागतं किंवा थोडंसं असं हे करून थोडा वेळ द्यायला लागतो. एकदम पटकन लावलं आणि ॲब्झॉर्ब झाले असं होत नाही. आणि काही लोकांचे थोडेसे असे रिव्ह्यूज आहेत की ह्याची काहींना ॲलर्जी किंवा हे लावल्यावरती थोडेसे फोड आलेत असं होतं, पण मला तसं झालेलं नाही आहे. आणि म्हणलं तसं एकदम सगळीकडे अवेलेबल असतं आणि अफोर्डेबल असल्यामुळे एकदम मास टेस्टेड हा प्रोडक्ट आहे. दुसरं मॉइश्चरायझर जे मी वापरलं तर याचा मोठा पॅक संपला आणि हे मला कशावर तरी फ्री मिळालेलं नायकामध्ये. ते एक पॅकेट माझ्याकडे राहिलं आहे दाखवण्यासाठी, ते दाखवते. तर प्लम राईस वॉटर आणि नियासिनामाइड क्लिअर मॉइश्चरायझिंग जेल असं याचं नाव आहे. एकदम व्हाईट कलरची अशी क्लिअर जेल आहे आणि हे इफेक्टिव्ह तेवढं मला वाटलं नाही, पण ॲज व्हेरी लाईट मॉइश्चरायझर म्हणून उन्हाळ्यासाठी, खूप उन्हाळा असेल तेव्हा छान आहे. आणि दुसरं एक की राईस वॉटरचे जे प्रोडक्ट्स असतात जनरली 1-2 मी ट्राय केले तर त्यांची मला अशी खूप रिॲक्शन किंवा ॲलर्जिक असं येतं राईस वॉटरनी की थोडंसं खाजतं आहे आणि रेड झालं आहे. पण या प्रोडक्टचं स्पेसिफिकली काहीही रिॲक्शन आली नाही आहे आणि त्याच्यामुळे हे मी वापरू शकले राईस वॉटरचा हा प्रोडक्ट. आणि म्हणलं तसं एकदम लाईट आहे, खूप हायड्रेटिंग असा हा प्रोडक्ट नाही. सो उन्हाळ्यामध्ये हा ओके आहे. तिसरं मॉइश्चरायझर आहे डॉक्टर सेट्सचं केसर आणि कोजिक ॲसिड. तर कोजिक ॲसिड हे जनरली कशासाठी वापरतात तर थोडंसं पिगमेंटेशन, हायपर पिगमेंटेशन असेल तर ते लाईट करण्यासाठी. तर माझ्या स्किनवरती असं खूप सन डॅमेज किंवा हायपर पिगमेंटेशन असं खूप आहे असं नाही, पण ह्यांचा दुसराही व्हेरियंट मी ट्राय केला आहे ऑइल फ्री मॉइश्चरायझरचा डॉक्टर सेट्सचा, जे आहे व्हिटॅमिन सी. म्हणजे हे जसं कोजिक ॲसिड आहे तसं ते व्हिटॅमिन सी आहे. तर हे थोडंसं असं मिल्की कन्सिस्टन्सी आहे ह्याची, म्हणजे अगदी क्लिअर जेल नाही आहे, पण असं साधारण एकदम लाईट क्रीम आहे. आणि हायड्रेशन पॉवरही थोडी जास्त आहे. सो उन्हाळ्यासाठी मला थोडं कमी लावावं लागतं. सो चुकून जर मी हे खूप जास्त लावलं तर थोडासा चेहरा मला ऑइली वाटतो आणि खूप वेळ चेहरा ऑइली राहू नये उन्हाळ्यात, ह्याची पण काळजी घेतली पाहिजे. त्याच्यामुळे हे थोडंसं कमी असं मी अप्लाय करते. पण दिस प्रोडक्ट इज सो गुड. पण जास्ती लावू नका उन्हाळ्यासाठी. आता जाते थोडंसं नाईट क्रीम्सकडे. तर माझी सगळ्यात फेवरेट नाईट जेल ही आहे प्लमची, प्लम ग्रीन टी. तर त्याचा हा माझ्याकडे मोठा पॅक होता, तो मी आता संपवला आहे. आणि हा आता मी छोटा मिनी घेतला आहे कारण तो ह्या उन्हाळ्यात संपून जाईल म्हणून. तर ही जेल एकदम छान आहे. म्हणजे मला थोडासा कुठे पिंपल किंवा असं आला असेल आणि मी ही लावली तर दुसऱ्या दिवशी मला चेहरा माझाच क्लीनर आहे थोडासा आणि एकदम प्लम्प हेल्दी वाटतोय असं मला वाटतं. आणि पण हे खूप मॉइश्चरायझिंग असं क्रीम आहे का तर नाही. त्याच्यामुळे उन्हाळ्यासाठीच हे रेकमेंडेड आहे. कारण हायड्रेशनसाठी फारसा ह्याचा उपयोग होईल असं नाही, पण हेल्दी लुकिंग, प्लम्प आणि थोडीशी ग्रीन टी म्हणलं की क्लेन्झिंग इफेक्ट जो असतो स्किनचा तो ह्याला आहे. आणि
पण कधीतरी माझी स्किन जर सन डॅमेज्ड असेल आणि थोडासा रॅश किंवा असं रेडनेस असेल तर कधी कधी त्या रात्री जर मी हे लावलं तर थोडंसं असं आग होते म्हणतात ना, तसं होतं. त्याच्यामुळे जर माझी स्किन तशी ऑलरेडी थोडीशी इरिटेटेड असेल तर मी हे वापरत नाही. साधं सकाळचं एखादं मॉइश्चरायझर असेल ते वापरते. तर हे आहे प्लम जेल. आणि शेवटचा प्रोडक्ट आहे लनाज वॉटर जेल. तर इट इज एक्सपेन्सिव्ह प्रोडक्ट आणि ही एवढीशी छोटीशी डबी आहे ना, ही 800 रुपयाला वगैरे काहीतरी आहे. आणि ॲक्च्युली प्रोडक्ट इज गुड. अशी जेल आहे आणि प्रोडक्ट इज ओके, काही साईड इफेक्ट्स नाही आहेत आणि एक्सेट्रा. पण इफ यू आर गिविंग इट सो एक्सपेन्सिव्ह, तर एवढा एक्सपेन्सिव्ह प्रोडक्ट एकदम ओके असलं तर ओके नाही आहे, हो की नाही. तर गुड, खूप हायड्रेटिंग इफेक्ट आहे असं काही नाही, पण म्हणूनच उन्हाळ्यासाठी ते आहे. आणि बाकी काही वेगळा फायदा आहे ह्याचा असं नाही. म्हणजे जे एक्सपेन्सिव्ह इतकं आहे त्याच्यामुळे एक्सपेक्टेशन्स खूप हाय असतात आणि त्या एक्सपेक्टेशनला नाही उतरत. तर मॉडरेट इफेक्ट्स आहेत. तर हे होते माझ्याकडचे 5 प्रोडक्ट्स. अजून काही सनस्क्रीन्स आणि सनस्क्रीन स्प्रे जे मी वापरते वेगवेगळ्या प्रकारचे ते घेऊन येत आहे पुढच्या व्हिडिओ.